अरे आवाज कोणाचा? साहेब तुम्हारे म्हणो. गेल्या कित्येक महिन्यांपासून धर्मवीर 2 या चित्रपटाविषयी संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती. धर्मवीर 1 नंतर आणि त्यानंतर घडलेल्या महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय घटनांनंतर धर्मवीर 2 मध्ये नक्की काय असणार, धर्मवीर 2 नक्की काय संदेश आपल्याला देणार हे जाणून घ्यायची संपूर्ण महाराष्ट्राला इच्छा होती. अखेर धर्मवीर 2 रिलीज झाला. धर्मवीर 2 हा चित्रपट शीर्षक बघता आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असावा अशी अपेक्षा करूनच लोक बघायला जातात. मात्र चित्रपटामध्ये आनंद दिघे कमी तर एकनाथ शिंदेच जास्त दिसतायत. आनंद दिघे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदेंच्या बंडाविषयी जास्त माहिती आपल्या समोर येते हेच पाहायला मिळतंय. शिवसेनेत पडलेल्या फुटीला उद्धव ठाकरे हेच नव्हे तर सुषमा अंधारे देखील असल्याचं दाखवण्यात आलंय. यावर आता समाज माध्यमावर संमिश्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली असतानाच सुषमा अंधारे यांच्या ट्विटची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेत माझा प्रवेश हा गद्दारी झाल्यानंतर म्हणजे 28 जुलै 2022 ला झाला. पण मतांसाठी निवडणुकीसाठी थुकरट युक्ती तरडेंनी दाखवली आहे. एकनाथ शिंदे सांगतायत गद्दारीचं एक कारण सुषमा अंधारे शिवसेनेत आल्या. प्रवीण तरडेजी कलेशी बेईमानी म्हणतात ती हीच का, असा खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी प्रवीण तरडे यांना केलाय. यावर नेटकऱ्यांनी देखील भाष्य केलंय. प्रवीण तरडे म्हणजे खोबरं तिकडं चांग भलं. मुळशी पॅटर्न चित्रपट आणला आणि संपूर्ण पुण्याच्या संस्कृतीला घोडा लावला. प्रवीण तरडे हा संधीसाधू माणूस आहे. त्याला आमदारकीचे डोहाळे लागलेत. याचा गुरु कोण आहे हे सांगायला नको. प्रसिद्धी पचवता येत नाही. यांनी कितीही स्वप्नांचे इमले बांधले तरी आज न उद्या कोसळणार, असं म्हणत नेटकऱ्यांनी समाचार घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.